स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा त्या स्पर्धेचा ड्रॉ आपण करणार आहोत. चला 2 चिठ्ठ्या घ्या. पहिली मॅच असेल 7 तारखेला. मॅच सुरू करायची, फक्त स्कोरवर लक्ष द्या. आपण दातिवली विशाल आणि आयरे. पहिली मॅच असेल 7 तारखेला. आयरे आणि जयहनुमान दातिवली. सुभाष आपण मध्ये विशाल मडवी यांचा संघ. चला विकी आपण 2 चिठ्ठ्या काढा, तर मॅच सुद्धा आपल्याला सुरू करायची. दुसरी मॅच असेल बेतवडे आणि दहिसर. दहिसर आणि बेतवडे दुसरी मॅच असेल, त्यात विकी काढायचे आपण 2 चिठ्ठ्या. तिसरी मॅच असेल आगासन आणि सागाव. तिसरी मॅच असेल 7 जानेवारीला. स्पर्धेचं ठिकाण आहे साबे डम्पिंग ग्राउंड. आणि आता शेवटची मॅच. चला शेवटची मॅच आगासन आणि सागाव. आणि आता ही शेवटची मॅच असेल उसारगर उंबारली. उसारगर आणि उंबारली ही 4थी मॅच असेल 7 तारखेला. लॉट्स पूर्ण ग्रुपमध्ये येतील. एकदा तुम्हाला वाचून दाखवते. स्पर्धेचा पहिला दिवस 6 जानेवारी. पहिली मॅच दावडी विरुद्ध राजे 11 बेतवडे. तुम्हाला 9 वाजता रिपोर्टिंग करायचे. दुसरी मॅच कोपल विरुद्ध सुभाष वैतीचा दातिवली संघ. तिसरी मॅच दिवा विरुद्ध संदप. 4थी मॅच काटे विरुद्ध साबे. स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस. पहिली मॅच जयहनुमान दातिवली आणि आयरे बेतवडे विरुद्ध दहिसर. तिसरी मॅच आगासन विरुद्ध सागाव आणि 4थी मॅच उसारगर विरुद्ध उंबारली. अशा मॅचेस असतील. ड्रॉ तुमच्यापर्यंत पुन्हा येतील असोसिएशनच्या ग्रुपमध्ये. बोलूया आपण प्रसाद परब सर यांच्याकडे. थँक्यू सो मच नितीन. बॉलिंग मार्कवर विकी पहिल्या चेंडूवर कव्हर्समध्ये भाग पाडलं फटका खेळण्यासाठी. जयेशने झेल देऊन तंबूत परतला आणि पहिलाच धक्का लागला, म्हणजेच दहिसर संघाला. नीता स्मृती गावदेवी दहिसर. दुसऱ्या चेंडूवर एकदा कंप्लीट करून खातं उघडलं स्वतःचं संघासुद्धा. ते म्हणजेच मिलिंदने स्ट्राईक रोटेट केलं ते आदित्यकडे. आदित्य पोचल्या स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या चेंडू निर्धाव खेळला आहे. आतापर्यंत 3 चेंडू झाले ते या षटकामधले. एकच धावफलकावर आणि एकच गडी बाद करण्यासुद्धा यश आले ते गोलंदाज विकीला. पुढचा चेंडू समोर आहे तो आदित्य. थांबून एक्झिक्यूट केलाय. वॅकेंट एरिया आहे. गॅप खूप मोठा. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर एक टप्पा घेऊन सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. आक्रमक सुरुवात आदित्यकडून. आदित्य स्ट्राईक एंडला गेल्यानंतर एक षटकार एक चौकार वैयक्तिक खेळतो. 10वर संघाची धावसंख्या 11. पुढील चेंडू विकीचा. हवेमध्ये हे चेंडू आपण बघतोय थोडासा फ्लाय होतोय. शॉर्ट थर्डमॅनला सर्कलच्या आतमध्ये आपण बघतो खेळाडू उभा होता. त्या ठिकाणी चेंडू निघून गेलाय थोडासा डायव्हर्ट होऊन. आणि तोपर्यंत स्ट्राईक रोटेट झाले. पुन्हा आपण बघतो आदित्यकडे कारण एक षटक आपण बघितलं की समाप्त होत आहे. षटकातल्या शेवट चेंडू एकदा तिथे कंप्लीट केली. आदित्यने स्ट्राईक स्वतःकडेच ठेवलं आहे. 4 चेंडूमध्ये 11 तर खेळतोय. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 12वर. चांगली सुरुवात. एक विकेट गमावून सुद्धा 4 षटकांच्या सामन्यामध्ये वेगवान क्रिकेटमध्ये एक चांगली सुरुवात आपण बघतोय. म्हणजेच नीता स्मृती दहिसर या संघाची. एक चांगला संघ, एक यशस्वी संघनायक म्हणून आपण बघतोय. उदयोन्मुख चेहरा. खूप चांगला परफॉर्मन्स विथ द बॉल आपण मागच्या म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये बघितला. जेव्हा गोलंदाजीमध्ये सुमितला आपण बघितलं आणि सुमितच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे स्पर्धेमध्ये. ॲज अ कॅप्टन म्हणून तो काम पाहतोय. इव्हन महेंद्रसारखा तुझा खेळाडू या संघामध्ये आहे तुझा, ते सुद्धा आपण बघतोय. पण सुमितच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे पूर्ण संघाने. षटक क्रमांक दुसरा तर सुरू होईल. निळजे एंडकडून गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. मानेरे संघाकडून ऋषी येतो बॉलिंग मार्कवर. 4 प्रमुख गोलंदाज या संघामध्ये आहेत. इव्हन मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं तेव्हा
तेजसने सुद्धा भरपूर इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीतून. 2 विकेट काढल्या, 2च धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचे हायलाईट्स तुम्हाला आता स्क्रीनवर बघायला मिळाले ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 मध्ये ऋषी बॉलिंग मार्कवर, समोर आहे आदित्य. धावसंख्या 12, 1 गडी बाद. ऋषी हो, चेंडू आपण बघतोय प्रचंड वेग आहे. लेनचा खूप चांगला वापर केला आहे. भरपूर सफल झाला फलंदाज. थोडंसं मागे एक्झिक्यूट करायचा प्रयत्न होता, ज्या ठिकाणी खेळाडू नाही आहे सर्कलच्या बाहेर. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. पण प्रचंड वेगाने चेंडू, बॅट आणि चेंडूचं काहीच कनेक्शन नाही आहे. एसटीच्या वरून चेंडू थेट हरेशच्या हातामध्ये. निर्धाव. हो हो हो, हा टायमिंग खूप चांगला आहे. कमालीचा फटका. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर 2 खेळाडूंच्या मधून चेंडू थेट निघून गेला सीमारेषे बाहेर. षटकार. मिडल लेग स्टिकवर चेंडू होता, पण अप्रतिम फटका आपण बघतोय. चांगलं टायमिंग केलं, ताकद थोडीशी वापरली आणि खूप चांगला एक्झिक्युशन स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार वसूल केला आहे. इव्हन या षटकातला, या इनिंगमधला हा पहिला षटकार सुद्धा आहे. धावसंख्या 18. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन. ऑन साईडला फ्लिकच्या माध्यमातून खेळायचं होतं. थोडासा एक ऑर्थोडॉक्स फटका खेळायचा होता, टायमिंग जमलं नाही आहे. आणि पंच सहस्रबुद्धे, प्रसाद सहस्रबुद्धे सिग्नल करतात, इट इज लेग बायज. प्रसाद सहस्रबुद्धे, निरंजन सावंत आणि अरविंद पाटील ॲज अ अंपायर म्हणून या स्पर्धेमध्ये काम पाहत असताना धावसंख्या आपण बघतोय नीता स्मृती दहिसर संघाची 19 धावा धावफलकावर या दुसऱ्या षटकामध्ये. फुल टॉस ऑन साईडला स्क्वेअरमध्ये एक्झिक्यूट करेल. त्या ठिकाणी क्षेत्राच्या कायदे चेंडू कव्हर करेल आणि मिळेल ती फक्त 1च धाव. षटकार आल्यानंतर निश्चित म्हणेल की खूप चांगलं कमबॅक ऋषीने केलं आहे या षटकामध्ये. पहिला चेंडू डॉट होता, नंतर षटकाराला 2 सिंगल आले. फुल टॉस आहे. तिथे चेंडू कव्हर करेल होतं वाढीश नावाने, तिथे मात्र चेंडूची फेक चांगली झाली आहे. संधी रनआउटची होती, गोलंदाजाने केली ती चूक. मिलिंदला बाद करण्यामध्ये इथे मात्र निश्चित त्याला यश मिळालं असतं, पण गोलंदाजाने चूक केली. चेंडू हातामध्ये आल्यानंतर त्याच्या हाताला आपण बघतो की स्पर्श होऊन तो चेंडू खाली पडला आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी, आदित्य आणि त्याचबरोबर मिलिंदने 2 धावा कंप्लीट केल्या धावून. धावसंख्या 22, 1 गडी बाद. या षटकातला हा शेवटचा चेंडू. हो, बघूया हा चेंडू, लाईन कशी आहे, लाईन कुठे आहे, आणि पंच सांगतात इट इज वाईड बॉल. आईगाव देवी चषक 2024-25. आज इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस, 31 डिसेंबर 31. धावसंख्या 23 धावा. नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ लेनचा लिडिंग एज आहे मध्ये चेंडू आणि त्या ठिकाणी अप्रतिम फिल्डिंग तेजस्वी बघायला मिळते. या मुवमेंटला प्रेझेन्स ऑफ माइंड आपण बघतो की चांगलं असावं लागतं आणि तेच बघायला मिळालं. त्याच्यातला माहिती की चेंडू डायव्हर्ट होऊन हा जागा बदलू शकतो, दिशा बदलू शकतो. अशा मुवमेंटला बरोबर तो त्या चेंडूच्या समोर उभा राहिला, चांगली फिल्डिंग केली त्या ठिकाणी, चेंडू अडवला आणि धावसंख्या बघते ती 2 षटकाच्या अखेरीस. आणि सरासरी कायम आहे बघा, पहिल्या षटकाखेरीस सुद्धा आपण बघितलं धावसंख्या 12 होती. इथे सुद्धा आपण बघतो धावसंख्या प्रति षटकामागे 12 सरासरी 24 धावा कुठल्या आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय, पण प्रयत्न असेल म्हणजे दहिसर संघाचा की कमीत कमी 50च्या पलीकडे आपल्या मजल मारावी लागेल, कारण मानेरे संघाकडे सुद्धा त्यांच्या आघाडीचे चांगले फलंदाज आहे, चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे याच्या मुवमेंटला 50च्या पलीकडे एक चांगलं उद्दिष्ट असू शकतं आणि तो प्रयत्न इथे मात्र निश्चितच करतील ते बॅटिंग करत असताना नीता स्मृती दहिसर हा संघ. तेजस भोईर मागच्या सामन्यामध्ये समोरच्या एंड निळच्या एंडकडनं त्याने चेंडू हाताळले होते, गोलंदाजी केली होती. आता बघायचे कॉमेंट्री बॉक्स एंडकडून तो षटक टाकतोय. तो वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसऱ्या षटक फील्डमध्ये काही चेंजेस डीपमधून लहू सेट करतोय.
एक फ्लाइंग स्लिप ठेवला आहे. एक बॅकवर्ड बॉल गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर षटकारला लेफ्ट आर्म द विकेट. रिदममध्ये प्रॉब्लेम, त्यामुळे पुन्हा मागे जावं लागेल. एक फाईन लेग ठेवला आहे. बघूया डीपमध्ये खेळाडू कुठे. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन क्लोज आहे. आपण बघतोय थोडेसे जवळजवळ खेळाडू उभा आहेत. त्यानंतर मिड विकेट आणि वायडिशच्या लॉंग ऑनच्या मध्ये एक खेळाडू आणि त्याजवळ डीप स्क्वेअर लेगमध्ये एक खेळाडू जे डीपमध्ये पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. तेजस टू आदित्य. चांगला कॉन्टेस्ट. हो, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अपील पंचांकडे कॉड बिहाइंडसाठी. आणि इथे मात्र मुख्य पंच आता स्ट्राईक एंड अंपायरकडे जात आहेत. कारण मुख्य पंचांना जर काही डाऊट असेल तर निश्चित ते कन्सिडर करू शकतात, रिकन्सिलेशन करू शकतात, कन्फर्म करू शकतात. आणि त्यासाठीच मात्र जाऊन तिथे मात्र चर्चा करणार. कुठल्या प्रकारचा आवाज तुम्हाला आला, कारण डिरेक्शन आपण बघतोय जर गोलंदाज जर मध्ये आला असेल तर कधी कधी डिरेक्शन मात्र चेंडूचं समजत नाही. त्यामुळे पंच एकत्र येत आहेत, चर्चा करतायत एजचा कुठे आवाज आला आहे की नाही. अत्यंत क्लोज, आपण बॅटचा एकदम क्लोज चेंडू बघितला आहे. आणि बघूया दोन्ही पंच तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतात. प्रसाद सहस्त्रबुद्धे आणि निरंजन सावंत कन्फर्म करतायत की झेल उडाला आहे की नाही. बॅटचा स्पर्श झाला आहे की चेंडूचा स्पर्श झाला आहे बघूया. तिसरे पंच नाही, निरंजन सावंतचा सिग्नल काय येतोय. नॉट आउट. बघूया ॲक्शन रिप्ले. बॅटसुद्धा खाली घासली गेली आहे त्या ठिकाणी. त्यामुळे बघा तुम्ही दोन्ही ठिकाणी एकच चित्र बघताय. चला मॅच सुरू करा. बॅट ग्राउंड येऊन निघण्याचा चेंडू लँड होण्याचा एकच टायमिंगला ते आपल्याला तुम्हाला बघायला मिळालं. येस, दॅट्स अ राईट टाईम. आपण पुन्हा एकदा बघूया त्या ठिकाणी. कव्हर्समध्ये हा फटका खेळायचा प्रयत्न, तिथे 40 क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग लास्ट मोमेंटला अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. फेक चांगली रनआउटची संधी, फलंदाज बाद होणार. अचूक थ्रो, परफेक्ट थ्रो, फलंदाज बाद. MCT लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही बघताय बॅट ज्याप्रमाणे त्या ठिकाणी ब्रश झाली, विकेटवर चेंडू ज्या ठिकाणी लँड झाला, ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्या तुम्ही बघताय स्क्रीनवर. त्यामुळे कुठेतरी आवाज आला होता पंचांना. फुलटॉस आहे, बॅक टू द बॉलर ऑनसाइड एक्झिक्यूट केलाय. स्वतः तेजस कव्हर करतोय चेंडू, गुड फिल्डिंग. फॉल थ्रू मध्ये चेंडू कव्हर करून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, आदित्यला बाद करण्याचा प्रयत्न होता. आणि एक क्विक सिंगल, चिकी सिंगल आदित्यने कंप्लीट केला. स्ट्राईक केला नवीन फलंदाज राहुल. धावसंख्या 26, 2 गडी बाद. सुमित आहे, आदित्य हे नवीन चेहरे काही वर्षापासून या संघामध्ये आपली छाप सोडत आहेत. हे सर्व अनुभवी खेळाडू आहेत. स्ट्रायकिंगला राहुल, मग मिलिंद. पुढील चेंडू, चांगला ड्राईव्ह, कार्पेट शॉट, क्षेत्राच्या काय डीपमध्ये लॉंग ऑफला एकच धाव मिळेल. बघा मेरिटनुसार गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. मेरिटनुसार म्हणजे काय, जसा चेंडू पडतोय, जसे फटके पाहायला मिळत आहेत ते एक्झॅक्टली खेळाडूच्या हातामध्ये जात आहेत. ते मेरिटवर बॉलिंग करतोय गोलंदाज तेजस. जसं मगाशी मी उल्लेख केला की मिलिंद आहे, त्यानंतर राहुल आहे, त्याचबरोबर महेंद्र, हे सर्व अनुभवी खेळाडू संघामध्ये आहेत. आणि त्याचे खूप चांगलं कॉम्बिनेशन अपकमिंग यंगस्टर आणि लिजेंडरी खेळाडू किंवा अनुभवी खेळाडू यांचं एक कॉम्बिनेशन खूप चांगलं बघायला मिळतं आहे नीता स्मृती दहिसर संघाकडे. हो बघूया चेंडू, वॉट अ शॉट, काय टायमिंग आहे. जेल सुटला होता मागच्या चेंडूवर, त्याचं उत्तर देत असताना फलंदाज आदित्य ठोकतोय षटकार.
कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण बघतोय की विद्युत प्रवाह करणाऱ्या ह्या तारा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तसा उल्लेख केला सकाळी की जर त्याला चेंडू लागून जर आतमध्ये पडतोय तर डेड बॉल कॉल केला जाईल. आणि जर चेंडू त्या खांबाला लागला आणि त्याला जर लागून जर निघून गेला सीमारेषेबाहेर तर चौकार असणार आहे. ही सुद्धा आपण सूचना दिली होती. मागच्या चेंडूवर सुटलेला झेल आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर आलेला षटकार आधी त्याच्या बॅटमधून तारेमध्ये वाहत असलेल्या विद्युत प्रवाहापेक्षा जबरदस्त झटका होता हा, तो पाहायला मिळाला. धावसंख्या 33 धावफलकर 2 गडी बाद. सामना आपण बघत आहोत म्हणजेच दहिसर विरुद्ध मानेरे सेकंड राऊंडची ही सेकंड मॅच आहे, दुसरी मॅच आहे. ऑलरेडी एक आपण बघितली मॅच झाली आहे. उंबरली संघाने सामना जिंकला, 2 सामने जिंकले, पुढच्या फेरीवर प्रवेश केला आहे. आणि दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना आपण बघत आहोत दहिसर विरुद्ध मानेरे या दोन संघांमध्ये. पुढील चेंडू तेजस भोईर. ओ चेंडू हवेमध्ये लांब सुद्धा जाईल, लांब सुद्धा आपण बघतोय पटका खूपच दूरवर, खूपच लांब लचक. बॅक टू बॅक 6 सीमारेषेबाहेर षटकार. तर 3 षटकातील धावसंख्या बघतोय म्हणजे 39. ड्रिंक ब्रेक होणार नाहीये. 3 षटकातील 39 धावा धावफलकावर. सध्या 13ची धावगती आपण बघत आहोत प्रति षटकामागे. चांगली बॅटिंग. आदित्य झेल सुटल्यानंतर ज्याप्रमाणे आक्रमक झालाय, ज्याप्रमाणे कॉन्फिडेंटली बॅटिंग करतोय, सचमुच काबिल तारीफ. काय कॉन्फिडंट आहे बिहाइंड द स्ट्रोक. 14 चेंडू 34वर तो खेळतोय नाबाद. झेल सुटला त्यावर आपण बघितलं की या आपण जर 2 षटकार जर सोडले तर त्याच्यावर आपण बघितलं तर तो त्या धावसंख्येवर खेळत होता, म्हणजे जवळजवळ तो 22वर खेळ होता. आणि त्यानंतर त्याचे 2 झेल सुटल्यानंतर 34 धावा आपल्या खात्यामध्ये जोडल्या आहेत. धावसंख्या आपण बघतोय म्हणजे 39 धावापैकी 34 धावा एकट्या आदित्यच्या आहेत. 2 गडी गमावलेत. आता शेवट षटक मार्गस्थ होईल. मग जसं मी उल्लेख केला की 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न निश्चित करेल दहिसर संघाच्या विरोधात, मानेर संघाच्या विरोधात दहिसर संघ. षटक खूपच मागणं. 15 धावा खर्च केल्या तेजसने, विकेट मिळालं नाही. इव्हन विकेटने पहिले षटक टाकलं, 12 धावा खर्च केल्या, विकेट काढली. त्यानंतर ऋषीने षटक टाकलं 12 धावांचं, विकेटला मिळालं नाही. तेजसने षटक टाकलं 15 धावांचं, विकेटला मिळालं नाही. विशाल अजून एक डावखुरा गोलंदाज या संघामध्ये, तिसरा डावखुरा गोलंदाज समोर आहे तो राहुल. चला नेक्स्ट मॅचसाठी रिपोर्ट करायचं आहे मोठी देसाई विरुद्ध वाकळण. याच्यामध्ये 5 षटकांचा सामना बाकी आहे. ओ क्या बात है, क्या बात है. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अप्रतिम चेंडूची फेक. विशाल, एक वेगळी शैली आपण बघतो गोलंदाजीमध्ये विशालच्या. थोडासा बॅकफुटला थांबवून कट करायचा प्रयत्न, पाय हवेमध्ये होता, पण तोपर्यंत यष्टीवर लावेल, यष्टीच्या मागून हरेश, तोपर्यंत त्याचा पाय लँड झाला होता. मॅग्निफिसंट बॉलिंग. लेग ब्रेक होता. ओ अजूनही चांगला चेंडू. व्हॉट अ बॉलिंग. सच अ मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय विशाल. दोन्ही चेंडू अक्षरशः डॉमिनेट केलेत. राहुल सारख्या खेळाडूला क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न. मागचा चेंडू थोडासा बॅकफुटला होता. हा चेंडू बागच्या बॉलर समोर एक्झिक्यूट केलाय. आणि आता आदित्य अजिबात रस घेणार नाही दुसऱ्या घेण्यासाठी, कारण त्याला आता स्ट्राईक स्वतःकडे हवं आहे. चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या टचमध्ये चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या 40वर जाऊन पोहोचली आहे. शेवटचे 4 चेंडू आता शिल्लक आहेत, 4 नाही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. आणि बघायचं आता मग आदित्यकडे या फिरकी गोलंदाजीवर काय उत्तर आहे. फटका बनवायचा होता, टायमिंग जमलं नाही आहे चेंडूवर आणि पूर्णपणे ब्लॉक केलंय, पूर्णपणे ब्लॉक केलंय चेंडूवर विशालने. एक्सलेंट बॉलिंग. स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये धावसंख्येला अंकुश लावणारी अप्रतिम गोलंदाजी आपण बघत आहोत. पुढचा चेंडू, चेंडू हवेमध्ये बघायचं किती उंच गेलाय. शतशः काय लॉंग ऑनला जज करतोय आणि जजमेंट चांगलं आहे. विकेट फॉर विशाल अँड दिस इज द बिग विकेट. आदित्य बॅक टू डग आउट. by Vivek, bowled by Vishal, and this is the big wicket. Finally got to Manere team.
निर्णय षटकामध्ये निश्चित एक मोठ्या धावसंख्या आपण पाहत होतो, पण इथे मात्र धावसंख्येला काय जबरदस्त कंट्रोल केलं बघा. मागचे 5 चेंडू फक्त एकच धाव, अत्यंत इकॉनॉमिकल षटक. 3 षटकामध्ये 13च्या गतीने तब्बल 39 धावा कुठल्या होत्या, आणि त्या संघाला मात्र निर्णय षटकामध्ये स्ट्रगल करावं लागतंय धावेंसाठी. धाव फल करून बघतोय फक्त एकच धाव षटकात आली, धावसंख्या 40 झाली आहे. एक विकेट सुद्धा काढली आहे. काय गोलंदाजी केली विशालची. पहिले ते 2 चेंडू निर्धाव, नंतर 1 धाव, त्यानंतर डॉट, आणि शेवट चेंडू म्हणजे 5व्या चेंडू विकेट काढली आहे. आता मात्र लास्ट बॉल टू गो, आणि स्वतः संगनायक ग्राउंडच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. सुमितसाठी फिल्डिंग थोडी चेंज केली, कारण लेफ्ट हँडर आहे सुमित. एक खेळाडू लॉंग ऑनला वाईडिश ठेवला आहे, एक स्क्वेअर लेग आहे, एक लॉंग लेगमध्ये स्वतः तेजसला सेट केलं आहे. पण अचूक टप्प्यावर गोलंदाजी. स्लॉग ओव्हरमध्ये अजून एक खेळाडू ॲड केला आहे लॉंग ऑनला, स्क्रीनच्या बरोबर बाजूला. निर्णायक चेंडू आहे षटकरला, शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका, नो मॅच स्टँडमध्ये चेंडू पडेल. पण इथे मात्र काय होते बघा, काय प्रयत्न होता. मॅग्निफिसंट ट्राय, 100% एफर्ट. शेवटच्या टप्प्यापर्यंत जबरदस्त जिद्द बघायला मिळाली हाजेल घेण्यासाठी विशालची. खरंच कौतुकास्पद कामगिरी. असं वाटलं चेंडू निर्जनस्थळी पडेल की काय, पण त्या ठिकाणी दाखवून दिलं की मी निर्जन नाही, मी तिथे मात्र जाऊन हाजेल कव्हर करू शकतो. एवढा चांगला प्रयत्न या षटकात बघायला मिळाला. हे तुम्ही बघता बॅटिंग कार्ड. 4 षटकांचा खेळ समाप्त, धावसंख्या 42, 3 गडी बाद. जयेश बाद झाला 0वर. त्यानंतर आदित्यने ज्याप्रमाणे फाईट दिली, किल्ला लढवला, 16 चेंडू 34 धावा कुठल्या. त्यानंतर मिलिंद 2 चेंडू फक्त 2च धावा, राहुल 4 चेंडू 2 धावा, सुमित 1 चेंडू 2 धावा, जो शेवट चेंडू त्याने खेळला. धावसंख्या 42, लॉस ऑफ टोटल 3. एक्स्ट्रा सुद्धा आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर बॉलिंग कार्ड, विकी 1 षटक 12 धावा 1 विकेट. त्यानंतर ऋषी 1 षटक 11 धावा 0 विकेट. त्यानंतर तेजस 1 षटक, इकॉनॉमी 15ची 15 धावा खर्च केल्या 0. पण विशाल क्या बात आहे, फक्त 3ची इकॉनॉमी, 3च धावा खर्च केल्या आणि 1 विकेट विशालच्या नावावर. गुड बॉलिंग. टॉस करूया आपण. 5 ओव्हरची मॅच असेल. एका बाजूला रियांश 11 जयनवान मोठी देसाई आणि दुसऱ्या बाजूला वेद 11 जगदंबा वाकलन बी. 5 ओव्हरची मॅच आहे. गोरख संत यांच्या शुभसे टॉस होईल. काटा असा कॉल केलाय आणि टॉस जिंकलाय तो रियांश 11 जयनमान मोठी देसाई संघाने. डिसिजन लगेचच कळवा आणि अंमलबजावणी करा प्लीज. वळणा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे सज्ज आहे. दुसऱ्या सत्रामध्ये कुणाल दाते सरांचा आवाज ऐकूया आपण. दुसऱ्या सत्रामध्ये फिल्डिंग लगेच लावायची आहे. नीता स्मृती गावदेवी दहिसर आणि जय मसोबा मानेरे संघ आपली सलामी जोडी लगेचच मैदानात दाखल करायची, कारण यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. 5 षटकांची ती मॅच आहे. रियांश 11 देसाईने टॉस जिंकलेला आहे. चोवीस बॉलमध्ये 43 धावांचं लक्ष आहे. मानेरे आणि दहिसर या दोन टीमच्या दरम्यान दुसऱ्या फेरीतला हा महत्वपूर्ण सामना. चांगलं टार्गेट सेट झालंय. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषकाचा हा सोहळा आज 3ऱ्या दिवसातला खेळ रंगताना दिसतोय. एक
चांगलं टार्गेट. 24 बॉल मध्ये 43 धावा करायच्या आहेत. विशाल आणि आशिष ही सलामीची जोडी. चला थोडंसं फास्ट घ्या कारण एक मॅच अजूनही आहे. याच्यानंतर 5 षटकांची टॉस झालाय त्या मॅचचा. वीस मिनिटांमध्ये हा सामना संपणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सहकार्य करा दोन्ही टीम. एक मॅच आपल्याला अजूनही कव्हर करायची आहे. यानंतर पहिले सुमित गोलंदाजी करताना दिसेल पॉवर प्लेच्या दरम्यान. आणि पॉवर प्ले मध्ये लेफ्ट हँडेड बॅटर समोर आहे. त्याच्यामुळे ऑन साइडला दोन्ही क्षेत्ररक्षक सजवले गेलेत. मिड विकेट डीप मध्ये ठेवलाय. एक लॉंग ऑन डीप मध्ये ठेवलाय. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट डीप मध्ये पूर्णपणे खाली. मिड ऑफ आतमध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये. कव्हरला एक फिल्डर आहे आतमध्ये. पॉइंट एक आतमध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडला धमाका. बॉल आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम पहिल्याच बॉलवर षटकार विशालच्या बॅटमधून. जसं नाव आहे विशाल तसाच विशाल. फटका त्याच्या बॅट मधून. पहिलाच बॉल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनला फेकलाय. 6 धावांसाठी सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगन इज हाफ डन. 43 करायचे आहेत. दुसरा बॉल मिड ऑफ आतमध्ये. त्याच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार विशालच्या बॅट मधून. लॉंग ऑफला 6. विशालची काय बॅटचा फॉलो थ्रू होता. फक्त दिशा दिली. नजर स्थिर होती. बरोबर मिड ऑफ आतमध्ये होता. त्याच्या डोक्यावरून बॉलला फेकलं. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लासिकल फटका. यावेळेला उसळी चांगली प्राप्त झाली. कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटवर जाऊन बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. लेंथ मध्ये परिवर्तन सुमित कडून पाहायला मिळालं. थोडासा राऊंड विकेटने अँगल करत बॉल बाहेर गेला आणि एक चांगला बॉल सुमित कडून पाहायला मिळाला. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आलेत. 43 लक्ष्य. 31 धावा करायचे आहेत 21 बॉल मध्ये. इथे बीट केलंय. गती चांगली होती या बॉलवर. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आता विशालच्या विरुद्ध सुमितच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आलेत. त्याच्यानंतर लेंथ मध्ये परिवर्तन. पेस मध्ये परिवर्तन पाहायला मिळालं सुमितच्या माध्यमातून. राऊंड विकेटने चांगली गोलंदाजी तो आता करताना दिसतोय विशालच्या विरुद्ध. 4 बॉल खेळला विशाल. 12 धावा स्कोरबोर्डवर. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल. चांगलं षटक आता मी म्हणेन. कारण पहिल्या 2 बॉलवर 12 धावा खर्च केल्यानंतर सुमितला ती रिदम सापडली आहे. त्या रिदमने गोलंदाजी करताना दिसतोय दैसर टीम कडून या मॅच मध्ये. मानेरे विरुद्ध दैसर असा हा महत्वपूर्ण सामना. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. 2 सामने जिंकत असताना सुमितचा शेवटचा बॉल या षटकातला पॉवर प्लेचा. शेवटचा बॉल. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. फाईन लेग आतमध्ये होता. त्याच्या डोक्यावरून पेसचा वापर केला. फाईन लेगला बॉल भेदत जाईल सीमारेषा पलीकडे. चौकाराने षटक समाप्त. पहिले षटक संपलं. मानेरे टीमची धावसंख्या 16. पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर फॉलिंग स्वीप. थोडासा शफल झाला. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक विशालच्या बॅटमधून. फाईन लेगच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळवल्यात. 16 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आल्यात मानेरे टीमच्या खात्यामध्ये दैसरच्या विरुद्ध.
खेळत असताना 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता आणि रिक्वायर रन रेट आता 9चा असेल. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले, त्याची झलक तुमच्या स्क्रीनवर. पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, काऊ कॉर्नरला षटकार. त्याच्यानंतर लॉंग ऑफला षटकार मारला होता. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आले आणि शेवटच्या बॉलवर मागे चौकार वसूल केलाय. या ओव्हरची सुरुवात थोडासा लेट कट गली रिजन मध्ये एकदा मिळताना दिसेल. विशालला स्ट्रायकिंग एंडला आणलंय. आशिषने टीमची धावसंख्या 17. सेन्सिबल क्रिकेट. न्यू बॉलर आदित्य गोलंदाजीसाठी. आज तुम्ही पाहताय आई गावदेवी क्रिकेट संघ आयोजित आई गावदेवी चषक ही स्पर्धा. 3ऱ्या दिवसातला खेळ आणि इथून संध्याकाळी परत एक वेळा ग्रामीण धमाका बिग बॅश लीग पाहायला विसरू नका 70-70 स्पोर्ट्सवर. 10 लाख सबस्क्रायबर झाले तर 3 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे एका सबस्क्रायबरला. सेकंड पारितोषिक आहे 2 लाख. तृतीय पारितोषिक आहे 1 लाख. चतुर्थ पारितोषिक 50,000. ऑलमोस्ट 10 लाख रुपयांची पारितोषिक प्रेक्षकांना दिली जातील. त्यासाठी तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचा फोन पे जीपे नंबर टाकायचा आहे कमेंट बॉक्समध्ये. बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय, कॅचचा प्रयत्न आणि इथे झेल ड्रॉप. जसं मी इथून तिथे गेलो एक व्हिडिओ येईल यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर 70-70च्या हँडलवर. तुम्हाला 70-70 स्पोर्ट्स इंस्टाग्राम हँडलला फॉलो करायचं आहे आणि त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याच वेळेला तुमचं नाव त्या चिठ्ठीमध्ये येईल आणि त्या चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये टाकल्या जातील आणि शेवटच्या दिवशी 64 असे प्रेक्षक असतील, सबस्क्रायबर असतील, त्यांना 10 लाख रुपये वाटले जातील. TDS कापून 10% कापून. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये. एकदा मिळते, सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 धावा फलकावर लागलेल्या आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना लॉस ऑफ विदाउट लॉस माफ करा. सध्या फलंदाजी करत असताना मानेरे संघ या मॅच मध्ये 43 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात मिळाली मानेरे टीमला विशालच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल अपर कट, थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने चौकार. चार धावा मिळतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या चौकाराच्या मदतीने 24 धावा. आशिषच्या बॅटमधून हा चौकार आला आदित्यच्या विरुद्ध. शॉर्ट बॉल बॉलरच्या पेसचा चांगला वापर केलाय आशिषने. लेटकट केलाय फ्लाय स्लिप मध्ये. कॅचचा प्रयत्न, डिरेक्ट हिटचाही प्रयत्न झाला, तो स्टंपलाही लागला परंतु सुरक्षित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा चोरून काढल्यात अक्षरशः. ही संध्याकाळी केलेली धावांची चोरी आहे. आशिष आणि विशाल या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा ऍड होतील. टीमच्या टोटल मध्ये धावा वाढतायत. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 26 धावा. शेवटचा बॉल या ओव्हरचा शिल्लक. 13 बॉल मध्ये 17 धावा करायच्या आहेत. तेरा चेंडू आणि 17 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. चला अंपायर थोडी तुम्ही घाई करा, एक मॅच अजूनही कव्हर करायची आहे. 5 ओव्हरची ती मॅच आहे. 13 चेंडू आणि 17 धावा. 4:44 झालेत. उलटा खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय, टर्न होईल थर्डमॅन रिजन मध्ये, सरळ जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 या चौकाराने. षटक क्रमांक 2 इथे संपले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मानेरे टीम बिनबाद 30 धावा 30 आणि आता धावा करायच्या आहेत येणाऱ्या 12 बॉलमध्ये 13.
12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी मानेरे टीमला. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 हा चांगला सोहळा. यावर्षी 8 नाही तर प्रत्येक दिवशी 12 टीम या स्पर्धेमध्ये खेळतात आणि 48 ग्रामीण टीमला या स्पर्धेमध्ये प्रवेश देण्यात आलाय. फक्त 7,500 रुपये प्रवेश फी असताना 1 लाख रुपयाचं पारितोषिक, प्रथम द्वितीय 50,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये प्रत्येकी रोख आणि त्याचबरोबर मालिकावीरासाठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल दिली जाणार आहे. उत्कृष्ट फलंदाज शूज व चषक, उत्कृष्ट गोलंदाज शूज व चषक आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी सरप्राईज गिफ्ट असेल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयार राहायचे. लगेचच सामना सुरू केला जाईल. तो 5 ओव्हरचा सामना असेल. 12 बॉल 13 धावांची आवश्यकता. मोठी देसाई या टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच मध्ये जगदंब वाकण ब या टीमच्या विरुद्ध. पहिलाच बॉल बीट केलाय विशालला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 11 बॉल मध्ये आता 13 धावा करायच्या आहेत. अजय गोलंदाजीसाठी समोर विशाल. पहिल्याच 2 बॉलवर 2 षटकाराने सुरुवात केली होती विशालने. दुसरा बॉल स्विच हिट. व्हॉट अ शॉट. बॉलला फेकलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मध्ये 7 धावांची आवश्यकता. उलटा फटका स्विच हिट आणि 6 धावा वसूल केल्यात विशालने. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. परत एक वेळा स्वीप करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. लेग बायचा इशारा निरंजन सावंत यांच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या आता पुढे जाते. धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 37 आणि आता 9 बॉल मध्ये 6 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 6 धावा. नऊ चेंडू आणि 6 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये. सामना समाप्तीच्या मार्गावर. दिशा दिली आहे. गलीमधून काढलाय बॉल. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने ते धावा येतील. मानेरे टीमच्या खात्यामध्ये हा चौकार. या चौकाराच्या मदतीने आता फक्त 2 धावा करायच्या आहेत. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मानेरे टीमच्या समोर समीकरण. गावदेवी क्रिकेट संघ घेसर या संघाचं मनपूर्वक आभार ज्यांनी एक दिवस का होईना या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली. खास करून आकाश भोईर, गोरख मांगरुळकर आपलं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून ते व्यक्त करतोय. 8 बॉल मध्ये 2 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. हा बॉल अंपायरचा इशारा वाईट बॉल. आता 1 धावेची आवश्यकता. स्कोर लेवल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आई गावदेवी क्रिकेट संघ घेसरच्या वतीने या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आकाश भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये आज मला बोलण्याची तुम्ही संधी दिलीत आणि ते मात्र फलंदाज बाद होईल. बॅटची कडा घेतली. विकेट कीपरने हा झेल टिपलाय. फलंदाज आउट. बॉल मध्ये आता 1 धाव करायचे. नवीन बॅटर लहू आलाय फलंदाजीसाठी. समीकरण एकदम सोपं आहे. यानंतर अजूनही एक सामना आहे. तो वाकण संघ जगदंब वाकण ब हा संघ खेळताना दिसेल. रियांश 11 मोठी देसाई, वेद 11 जगदंब वाकण अशी नेक्स्ट मॅच मध्ये लढत. मोठी देसाईने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट मॅच मध्ये वाकण टीमच्या विरुद्ध. शेवटचा बॉल या षटकातला. 7 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. शेवटचा बॉल फलंदाज बीट होतोय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 6 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता असेल.
होऊन घ्या. एकच धाव करायची आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता, कारण एक मॅच अजूनही कव्हर करायची. 5 ओव्हरची ती मॅच असेल. मोठी देसाई आणि वाकणबी या दोन टीमच्या दरम्यान 6 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. पहिल्या ओव्हर पासून विशालने अटॅकिंग क्रिकेट खेळलं आणि त्याचमुळे हे लक्ष थोडंसं सोपं झालंय. मध्यंतरी आपण पाहिलं आशिषने देखील 3 चौकार या इनिंग मध्ये मारले. विशालने 2 षटकार 1 चौकार मारलाय. अजूनही विशाल खेळत असताना बुमराह स्टाईलने हा बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट. बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. विकेट जर पाहिले तर पहिल्या डावामध्ये 3 गमावले होते. या डावामध्ये आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेले आहेत मानेरे टीमचे. विकेटच्या आधारावर नक्की जिंकलेत, परंतु 5 बॉलमध्ये जर विकेट्स घेतल्या तर काही घडू शकतं. क्रिकेट आहे आणि इथे मात्र फिनिशिंग टच बॉलला उडवलाय. स्लॉक करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराने हा सामना जिंकलाय मानेरे टीमने. अभिनंदन मानेरे टीम. आणि यानंतरचा सामना मोठी देसाईच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल वाकण बचा संघ. कॉमेंट्री बॉक्स मध्ये चिंगो चिंगो बाबूशाह यांचा आवाज तुम्ही ऐकाल. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आणि संपूर्ण टीम, त्याचबरोबर आकाश भोईर, आपलं मनपूर्वक आभार. तुम्ही या स्पर्धेमध्ये मला बोलण्याची संधी दिलीत. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. गोरख मांगरुळकर यांच्या शुभ हस्ते आणि आकाश भोईर कुणाल दाते यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर देखील होतोय. आकाश भोईर आणि गोरख मांगरुळ यांचे त्यानंतर बाबूसाह यांचाही सत्कार होईल. मात्र त्यांचा पहिला टर्न तुम्हाला ऐकायला मिळेल. आता वेळ आहे तर आपण सत्कार करून घेतोय. उद्या करण काळन आपल्या संमेत असतील या स्पर्धेमध्ये, त्यांचं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि प्रमोद शेडगे कृपया पिचवर प्रॅक्टिस नाही करूये. प्रॅक्टिस करू नये. बोल चला आता ऋषी